नमस्कार. आप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आर्या ही अर्जुनच्या घरी येऊन रोज नाश्ता बनवत असते. आता आर्याची आईही आलेली असते, तेव्हा आर्या तिथेच असते. मग शिरा बनवलेला असतो, सगळ्यांना शिरा दिला जातो. आर्याच्या आईलाही शिरा दिला जातो, तर ती खाते आणि म्हणते, खरंच शिरा छान झाला आहे. गोड ही अगदी प्रमाणात आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये अति गोड होऊ नये. गोड जरी अति झालं तरी त्याचाही परिणाम वाईटच होतो. तेव्हा तिथे रुपाली असते, ती म्हणते, शिरा तर आर्यानेच बनवलेला आहे आणि ती रोज नाश्ता बनवते. तेव्हा आर्याला ती सांगू लागते, म्हणजे असं आहे तर तू इथे येऊन नाश्ता बनवते, कामाला सुरुवात पण केली म्हणायचं. इथलं कोण तुला म्हणत पण नसेल नको बनवूस, कारण त्यांना तशी काही गरज पण वाटत नाही आहे ना, असं आर्याला ती बोलत असते. खरं तर आर्याला माहिती असतं तिची आई हे काय बोलते. सगळ्यांच्याच लक्षात येतं की तिची आई हे चुकीचं बोलत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की स्वप्नील सर सर्वजण तिथे असतात आणि मग आर्याच्या बाबतीत आर्याची आई म्हणू लागते, मला ना कळतच नाही आहे की हे काय चाललेलं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, पण अर्जुन त्याच्या बायकोला भेटत असतो, तिच्याबरोबर काम करतो, ही गोष्ट काही मला पटत नाही. कसं आहे, मला सगळे नातेवाईक म्हणतात की DOC मुलाबरोबर आर्याचं लग्न का लावून देत आहे तुम्ही, कारण दुसरा कुठला चांगला मुलगा मिळाला नसता का. मग सगळेजण आम्हाला नावं ठेवत आहेत, पण आर्याचं अर्जुनवर प्रेम आहे या एकाच गोष्टीसाठी आम्ही त्यावेळेस सगळेजण तिला म्हणू लागतात की असं नका म्हणू, असं काही नाही आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे बापू आप्पी बोलत असतात. बापूंना आप्पी सांगत असते, खरंच अमोलला खूप आनंद होईल आसगावला गेल्यावर, पण तुम्ही एक गोष्ट करा बापू, सुजय भाऊजी किंवा पिहूताईच्या जवळपासही अमोल फिरकला नाही पाहिजे, कारण सुजय भाऊजींचा स्वभाव माहिती आहे ना कसं आहे ते. त्या दोघांच्या जवळपासही नाही, घराकडे तेवढं त्याला जाऊ देऊ नका, बाकी सगळीकडे फिरवा, सगळं त्याला खूप आवडेल. आणि ते गावचं माहिती आहे ना, हवा असते त्याच्यामध्ये पोल्युशन नसतं, प्रदूषण नसतं. इथे शहरात बघा बरं, हवेमध्ये आपल्याला जाणवतं की इथं प्रदूषण आहे, पण गावच्या हवेमध्ये ते नसतं. त्यामुळं नक्कीच अमोल काहीतरी छान शिकून येईल. तेव्हा बापू म्हणतात, खूप हुशार आहे गं, गुणी लेकरू आहे ते, आणि नक्कीच तुला माहिती आहे का सगळं बदललं, पण आपल्या राणीने आपली साथ नाही सोडली, हे बापू बोलत असतात. आणि आता फायनली बापूंचं ठरलेलं असतं की अमोलला घेऊन आसगावला जायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे आर्याची आई म्हणत असते की अहो जावई बापू निघाला तुम्ही, अहो तुम्हाला कळत पण नाही आहे, घरी आलेले पाहुणे पण दिसत नाहीत. अर्जुन म्हणतो, मला एक खबर आलेली आहे, त्यामुळं अर्जंट जायचं आहे, त्यामुळं मला जावं लागेल. तेव्हा ती म्हणते, अहो नाश्ता करून तर जा. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, खूप अर्जंट काम आहे. अर्जुन तिथून जायला निघतो. त्यावेळेस आर्याची आई म्हणते, काय आहे हे आर्या, तू नाही का जाणार. तेव्हा आर्या म्हणते, नाही त्या केसवर मी काम करत नाही, माझ्याकडे दुसऱ्या केसेस आहेत ना, तर माझ्या रोजच्या टायमिंगला मी जाईल. तेव्हा आर्या असं म्हणाल्यावर आई म्हणते, म्हणजे तू त्या केसवर काम करत नाही म्हणजे काय. आर्या म्हणते, ती वेगळी केस आहे, ते अपर्णा मॅडमना धमकीचा फोन आलेला ना, ती केस आहे. तेव्हा आई म्हणते, अगो पण तू त्या केसवर काम करत होती ना. आर्या म्हणते, आत्ता करत नाही आहे मी काम. आई म्हणते, आर्या हे अजिबात सहन केलं जाणार नाही. आणि त्याचवेळी ती जाताना धमकावते सगळ्यांना की हे बघा, हे जर अर्जुनचं असंच चालणार असेल तर हे लग्न मी स्वतः मोडेल, एवढं लक्षात ठेवा, कारण काही झालं तरी अर्जुनचं हे वागणं मला अजिबात पटत नाही. आर्याला घेऊन रागे ती निघून जाते. इकडे बापू आता सगळ्या मुलांना घेऊन निघाले सांगत असतो की हे बघ, आपल्या इथं आपलं कुलदेवताचं मंदिर आहे, तिथं मंदिरात जाऊन ये, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. बापू कट्ट्यावर पण घेऊन जावा, कट्ट्यावरनं पूर्ण सातारा दिसतो, असं सगळं सांगत असतो. आप्पी म्हणते, दीप्या तूच एवढा एक्सायटेड तर तू जा ना. दीप्या म्हणतो, माझी नोकरी आहे ना, मला सुट्टी भेटत नाही आहे जायला. आप्पीला तो सांगतो. त्यानंतर बापू म्हणतात, काळजी करू नको दीपक, मी घेऊन जातोय ना सगळ्यांना, आणि आप्पे तू पण काळजी करू नको. त्यावेळेस मोना म्हणते, पण मला काय म्हणायचं आहे, घराकडे जाणार नाही येणार अमोल. तेव्हा आप्पी म्हणते, नाही जाणार. आणि बापू म्हणतात, मी आहे ना, काळजी करू नको. बापू आता मुलांना घेऊन, टेनू वगैरे सर्वजण असतात, फोटो काढायचे, मस्त धमाल करायचे असं सांगून सगळेजण आता निघणार असतात. तर ते गेले की आप्पीला इकडे मोना म्हणू लागते, पण माणसं तुमचे ते भाऊजी कसे आहेत ते मी ऐकले, पण मला एक सांगा, त्यांनी जर इकडे अमोलला सांगितलं की सरकारांनी अर्जुनच्या आईची हत्या केलेली आहे. आप्पी म्हणते, काय बोलतेस मोना, काय शब्द वापरतेस, हत्या वगैरे तसं काही झालेलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, बघा विचार करा, कसं आहे, अर्जुनरावांबद्दल जर अमोलला सगळं कळलं तर,
आणि त्या सुजित भाऊजींनी सगळं सांगितलं तर आपी विचार करू लागते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की बापू मुलांना घेऊन पोचलेले असतात. त्या मुलं सांगू लागतात तुझ्या आईचा, आई आणि तुझ्या बाबांची स्टोरी इथं सुरू झाली, आई इथूनच अभ्यास करून कलेक्टर झाली. तेव्हा अमोल म्हणतो माझी आई आणि बाबा इथेच एकमेकांना भेटणार. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.